महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचे 2000 म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी चातकासारखी वाट पाहत आहेत, परंतु तरी देखील सरकारला घाम फुटत नाही आणि सरकार याच्यावर कोणताही डिसिजन घेत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता महाराष्ट्र शासनाने याच्यावर मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता शेतकऱ्यांसाठी अगदी दिलासा देणारा निर्णय आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आता ही खूप आनंदाची बातमी आहे। शेतकरी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, तरी देखील सरकारनं यावर कोणताही स्टँड घेतला नव्हता, परंतु शेतकरी मित्रांनो, आता सरकारने यावर मोठं पाऊल उचललेलं आहे आणि ते पाऊल आता महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबरीचं पाऊल आहे। नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्रात 90 लाख शेतकरी हे लाभ घेतात आणि त्या 90 लाख शेतकरी या योजनेची गेले कित्येक दिवस वाट पाहत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, त्यांची वाट पाहणं, त्यांची प्रतीक्षा आज लवकरच संपणार आहे। तर चिंता करू नका, आता लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2000 आता जमा होणार आहेत। गेले कित्येक दिवस महाराष्ट्रामध्ये अफवा देखील पसरल्या जात होत्या की आज नमोचा हप्ता येणार, उद्या नमोचा हप्ता येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही एकही रुपया नमोचा पडलेला नव्हता। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज राहिलेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिवशी हा हप्ता वितरित होणार आहे तारीख देखील जाहीर केलेली आहे आणि या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जिल्ह्याची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे। जिल्ह्यामध्ये सरकारने 2 टप्पे केलेले आहेत, ते 2 टप्पे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमचा जिल्हा या व्हिडिओमध्ये येतो की नाही हे तुम्ही नक्की पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सरकारने या योजनेसाठी अटी देखील लागू केलेल्या आहेत। त्या अटी कोणत्या आहेत ते देखील आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही खूप दिलासादायक बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 2000 रुपयाने शेतकऱ्याच्या खात्यावर पडत असतो, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 जमा झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम पाहायला मिळत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की आम्ही आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यावर काही अटी देखील महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या आहेत। काय आहेत त्या अटी ते आपण पाहणारच आहोत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात काही अफवा देखील पसरवण्यात गेल्या की नमो शेतकरी योजना ही योजना आता बंद पडणार आहे, या योजनेचे पैसे कोणालाही मिळणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, असं काही होणार नाही। नमो शेतकरी योजना ही योजना जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे, कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येऊन सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकत नाही, कोणीही ही योजना बंद पाडू शकत नाही। त्याचबरोबर ते म्हणाले की जोपर्यंत बीजेपी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, मी मुख्यमंत्री असो की नसो, परंतु बीजेपी सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही आणि शेतकऱ्यांना लाभ मिळणं बंद होणार नाही। त्याचबरोबर ते आणखी म्हणाले की जोपर्यंत केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावणार नाही, ही आम्ही काळजी घेत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता या अफवावर लक्ष देऊ नका आणि सरकारने जे कामं तुम्हाला करायचे सांगितलेले आहेत ते कामे पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक घोषणा केलेली आहे। ती घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला होता, अशाच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। कारण की पीएम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे जे अटी, जे नियम पीएम किसान योजनेला लागू असतील तेच नियम आता नमो शेतकरी योजनेला देखील लागू राहणार आहेत। तर तुम्ही म्हणाल की आता पीएम किसान योजनेचा हप्ता तर आम्हाला मिळालेला आहे, तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास काय अडचण आहे? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, परंतु आता 24वा हप्ता ज्यावेळेस मिळणार आहे त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आता हे सर्व कामे करून घ्या आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील मिळवा आणि 24वा हप्ता पीएम किसान योजनेचा देखील मिळवा। जर तुम्ही हे कामे करणार नाहीत तर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते पाहूयात। शेतकरी मित्रांनो, एक झालं पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। दुसरी बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असं स्पष्ट मत हे महाराष्ट्र शासनाने व्यक्त केले आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे।
त्याच्यामुळे तुम्ही ई केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुम्ही ई केवायसी नाहीच केली तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल. स्वतः महाराष्ट्राच्या कृषी विभागातून तुम्हाला या योजनेपासून वगळलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ई केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. त्याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमची फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. तुमची फार्मर आयडी असणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. तुम्ही शेतकरी आहात की नाही यावर फार्मर आयडी वर समजून जातं. त्यामुळे तुम्ही फार्मर आयडी काढणं खूप महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्र शासनाने देखील स्वतः सांगितलं आहे त्यांच्या कृषी विभागामार्फत की जो शेतकरी फार्मर आयडी काढत नाही तो शेतकरी यावेळेस पीएम नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फार्मर आयडी काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, वगळलं जाणार आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. शेतकरी मित्रांनो, ही एक महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक बाब आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ बँकेकडे धाव घ्या आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या. कारण की जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. कारण की आधार कार्ड हे आपलं सर्वस्व आहे. आधार कार्ड ही आपली ओळख आहे. त्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घेणं ही आपली काळाची गरज झालेली आहे. आणि महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत आणि नमो शेतकरी योजनेच्या मार्फत आता ही सर्व घोषणा करण्यात आलेली आहे की जो शेतकरी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही अशा शेतकऱ्यांना आम्ही नमोचा 9वा हप्ता हा देणार नाहीत. त्यांना नमोच्या 9व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल अशी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. तर आता शेतकऱ्यांनी सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हे सर्व नाही कामे केले तर तुम्हाला या योजनेपासून अगदी वंचित राहावं लागेल. त्यामुळे तुम्ही हे सर्व कामे अचूकपणे करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस तुम्ही या योजनेची वाट पाहत होता आणि आता ती योजना मंजूर झालेली आहे, निधी देखील मंजूर झालेला आहे. आणि तुम्ही जर हे सर्व कामे नाही केले तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल. त्याच्यामुळे आपली वाट पाहणं हे व्यर्थ जाऊ नये त्यासाठी तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि लवकरच या योजनेचा लाभ मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, संभाव्य तारीख देखील महाराष्ट्र शासनाकडून आता सांगण्यात आलेली आहे. ती संभाव्य तारीख म्हणजे 10 जुलै. 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये जमा करणार अशी मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही बाकी काही कामं न करता बाकीचे कामे पूर्ण करा आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात ज्या अटी लागू केलेल्या आहेत त्या अटी पूर्ण करा. म्हणजेच की तुम्हाला या योजनेचा लाभ थेट घेता येईल आणि कोणतीही अडचण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेपासून वंचित राहायचं नसेल तर तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.